मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर शनिवारी म्हणजेच 15 ऑगस्टच्या दिवशी आमच्या मुलांना शाळेला सुट्टी होती, तर त्यामुळे आम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन केलेला होता। तर आम्ही समर्थ ॲग्रो टुरिझम इथे जाण्याचं ठरवलं, जे की मूलपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। तर आम्ही आमच्या कारने निघालो आणि आमच्या ननदबाईची फॅमिली आणि आमची फॅमिली असं आम्ही जात होतो। तर आम्ही इथे पोहोचलो, जवळपास 1 तास पोहोचायला लागतो इथे। तर इथे पोहोचलो आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे समर्थ ॲग्रो टुरिझमचा। तर इथे आम्ही आमच्या तिकीट्स वगैरे कन्फर्म होत्या ते सगळं चेक करून घेतलं आणि बघितलं सर्व। आणि त्यानंतर मग इथे छान छान असं फोटोचं छान जागा होती, तिथे फोटो वगैरे छान काढले आम्ही। त्यानंतर ना आतमध्ये मस्त आमची एंट्री झाली, बँड वाजत होता आणि त्या बँडच्या तालावर आमची मस्त एंट्री झाली। डान्स केला मस्त येता येता, खूप छान वाटलं। आमचं इथे वेलकम रूम होती, इथे आमचं छान असं स्वागत केलं। आम्हाला लेडीजला हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर आम्हाला इथल्या समर्थ ॲग्रो टुरिझम लिहिलेली अशी टोपी होती, ते मस्त टोपी लावून दिली आणि छान असं आमचं वेलकम केलं। वेलकम केल्यानंतर ना इथे छान अशी बसायची सोय वगैरे होती, छान आम्ही इथे बसलो, रिलॅक्स झालो आणि त्यानंतर आम्हाला इथे कोकम सरबत असं वेलकम ड्रिंक म्हणून दिलं। कोकम सरबत चवीला खूप सुंदर होतं, खूप चविष्ट होतं ते कोकम सरबत। आणि त्यानंतर आम्हाला या ज्या ताई आहेत यांनी आम्हाला आजच्या दिवसातलं संपूर्ण नियोजन सांगितलं की आपल्याला आता काय करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे डायनिंग हॉलला, तरी पूर्ण नाश्ता करायचा आहे फोनवर। हे सगळं नाश्ता झाला की आपल्याला जायचं आहे वॉटर पार्क एरियाला। वॉटर पार्क एरियामध्ये पहिले कॉस्ट्यूम रूमला जायचं आहे, कॉस्ट्यूम परचेस करायचे आहे। छोटे मोठे सर्वांनाच कंपल्सरी आहे, विदाऊट कॉस्ट्यूम पाण्यामध्ये एंट्री नाही आहे। स्लाइड आहे, रेन डान्स आहे, वॉटर बकेट आहे, ते फुल्ली एन्जॉय करायचं आहे तुम्हाला। 2 ते 2:30 वाजेपर्यंत आपलं वॉटर पार्क चालू राहणार। त्याच्यानंतर तुम्हाला परत डायनिंग हॉलला जायचं आहे जेवण करायसाठी। चुलीवरचं जेवण आहे त्याचा आनंद घ्यायचा आहे। जेवण झालं की 3 वाजता जाऊया आपण ॲडव्हेंचर पार्क। ॲडव्हेंचर पार्कमध्ये जीप लाईन। त्यानंतर आम्ही इथनं निघालो आणि आमचा पहिला स्टॉप होता तो म्हणजे नाश्ता करण्यासाठी। तर इथे आम्ही आलो आणि इथे बघा गर्दी आहे। तर सगळ्यात आधी आम्ही इथे नाश्ता करून घेतला आणि नाश्त्यामध्ये होता तर्री पोहा, शेव आणि कांदा। छान असा नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मग इथे ना काही जुन्या गोष्टी ठेवलेल्या होत्या, जसं जुन्या काळातला फोन, जुन्या काळातल्या भांडी वगैरे छान छान अशा ठेवलेल्या होत्या। मस्त आम्ही त्या सगळ्या वस्तूसोबत छान छान फोटो काढल्या, एक्सप्लोअर केल्या वस्तू आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि पोचलो आमच्या कॉस्ट्यूम रूमकडे। तर इथे येऊन आम्ही आमचे कॉस्ट्यूम कलेक्ट करणार होतो। तर कॉस्ट्यूमसाठी इथे वेगळे चार्ज करावं लागते पैसे। तर प्रत्येकी 50 रुपये कॉस्ट्यूम असा लागतो इथे। 50 रुपयात आपल्याला आपला कॉस्ट्यूम मिळतो। कॉस्ट्यूम वगैरे चेंज केले आणि आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये मज्जा मस्ती करायला।
स्विमिंग पूलमध्ये खेळून झाल्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी आलेलो होतो. जेवणामध्ये पण फार सुंदर असं नियोजन होतं. भजे, कढी, पापड, श्रीखंड, चटणी आणि हे सगळं असं जेवणामध्ये होतं आणि खूप सुंदर जेवण होतं. त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही आलेलो होतो ॲडव्हेंचर पार्कमध्ये. तर इथे ॲडव्हेंचर पार्क खूप मोठा होता आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या राईड्स होत्या, ॲडव्हेंचर्स होते. खूप छान छान होतं इथे वस्तू आणि मुलांच्या खेळण्याचं पण छोट्या मुलांच्या खेळण्याचे पण खूप सारे खेळणे होते, झोपाळे होते, खूप सारं काही होतं. तर आम्ही मस्त राईड्स एन्जॉय केल्या आणि त्यानंतर झिप लाईन, त्यानंतर बंजी जंपिंग हे सगळं केलं आम्ही. आणि त्यानंतर इथे ना बैलबंडी राईड आहे, ट्रॅक्टर राईड आहे. तुम्हाला जिथे बसायचं आहे तिथे तुम्ही बसू शकता आणि बैलबंडीनी किंवा ट्रॅक्टरनी आपल्याला पूर्ण हे जे आहे समर्थ ॲग्रो टुरिझम हे पूर्ण फिरवल्या जाते. पूर्ण एकूण एक जागा दाखवली जाते. तर आम्ही सगळं फिरलो तिथे. आणि तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर इथे प्रति व्यक्ती 850 रुपये लागतात एका व्यक्तीला. ॲडव्हेंचर पार्क 6:30ला बंद होतो. तर आम्ही तिथनं निघालो 6 वाजता. तर मूलजवळच फिसकुटी म्हणून गाव आहे. इथे माता महाकाली शक्तिपीठ हे प्रसिद्ध आहे. म्हणून आम्ही चला बा म्हटलं जवळपास आलेलोच आहोत तर म्हटलं इथलं पण दर्शन घ्यावं म्हणून आम्ही इथे आलो. तर ही देवी थोडी डोंगरावर आहे. तर आम्ही तिथे गेलो आणि देवीचं दर्शन घेतलं. तर ही आहे ती देवी. देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा आणि सबस्क्राईब